जे जे चांगलं जे जे उत्तम ते ते तुम्हाला मिळू दे देवा सर्वांचं भलं. तर मी समृद्धी माझ्या समृद्धी मंथन चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आम्ही गेले 2 दिवस पंढरपूर दर्शन तुळजापूर वगैरे असं देवदर्शनाला गेलो होतो आणि आमचा सगळा प्रवास छान झाला. आणि पुण्यामध्येच आमची सर्व फॅमिली राहते, सासरची मंडळी, दीर जाऊ नंदा वगैरे, त्यामुळे इथंच आलो आम्ही. आणि सकाळी आमच्याकडे पंढरपूरला जाऊन आल्यानंतर गोड प्रसाद वगैरे करून जेवण करायची एक पद्धत आहे. ताई वगैरे येत आहे, त्यांची वाट बघतोय. ते सगळे आले की आम्ही पूजा करणार आणि मग जेवण वगैरे करणार. चला तर मी दाखवते पूजा वगैरे कशी मांडलेली आहे आणि पूजा कशी करतात आमच्याकडे. पंढरपूरवरून येताना जे जे काही आणलेलं आहे ते सगळं असं पूजेला मांडतात. जर घरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर ती मांडली जाते. पण आम्ही येताना नवीनच मूर्ती आणलेली, आमच्याकडे नव्हती अशी मूर्ती, म्हणून ती मूर्ती मांडून आम्ही अशी संपूर्ण पूजा मांडून घेतलेली आहे. प्रसादासोबतच ज्या काही वस्तू आणलेल्या आहेत त्याही पूजेला ठेवलेल्या आहेत. हाय फक्त हाय मी आहे त्याला म्हणतात हाय. भाऊजी व्हिडिओ करते. भाऊजी मला 4 नंदा आहेत. तर ह्या 3 नंबरच्या ताई आमच्या, त्या पुण्यालाच राहतात. त्या पहिल्यांदा आल्या, त्यानंतर अजून एक ताई यायची, आम्ही वाट बघत होतो. आमच्या सायली मॅडमने आणि मी जेवण बनवले. उठलं काय काय बनवलं दाखवते. ह्याच्यावर काय पुरी फुगऱ्या पुरी. जेवण काय काय बनवलं ते दाखवण्यासाठी म्हणून मी व्हिडिओ करायला गेली. तेवढ्यात शिवण्या रडायला लागली, त्यामुळे मी तो व्हिडिओ करायचाच ठेवला आणि शिवण्याकडे आली, त्यामुळे दाखवायचंच राहिलं. शिरा पुरी भाजी असं जेवण बनवलं होतं. आत्तूने आईस्क्रीम आणले आणि हे विरगेल म्हणून आता खाऊ. खाजा खाऊ. शुभमचा बर्थडे होता काल, त्याचे रिटर्न गिफ्ट आम्हाला भेटलंय. या आमच्या सर्वात लहान नंदूबाई आणि त्यांचा हा मुलगा आकाश, यांचीच आम्ही वाट बघत होतो. ते पण आले. या पण पुण्यातच राहतात. दोन्ही ताई आल्यानंतर आम्ही पूजेच्या तयारीला लागलो. आम्ही आवरून बसलोच होतो. कोण पूजा करणार आहे, पप्पा काका का पप्पा? पूजेची संपूर्ण मांडणी वगैरे करून स्वयंपाक वगैरे तयार करूनच आम्ही बसलो होतो ताईंची वाट बघत. त्या दोघी ताई आल्यानंतर आम्ही मग पूजेला सुरुवात केली. ताईंनी आणि आईने सांगितल्याप्रमाणे साहेबांनी पूजा करायला सुरुवात केली. आमच्या चंदगडी बोलीभाषेमध्ये या पूजेला महामद असं म्हणतात. तुमच्याकडे काय बोलतात मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. सगळ्यांच्या कपाळाला असे गंध लावत होते. माझ्या सासरची सर्व मंडळी पुण्यातच असते आणि आम्ही मुंबईमध्ये असतो, त्यामुळे आम्ही ही पूजा पुण्यातच केली. गावी जाऊनच ही पूजा करणार होतो, पण आता गावी जायला खूप उशीर होता आणि तोपर्यंत प्रसाद वगैरे सगळा खराब होणार, म्हणून मग आम्ही सगळेजण पुण्यात होतो तर ती पुण्यातच पूजा उरकून घेतली. गावाला एखाद्या वारकरी संप्रदायातील वगैरे व्यक्ती बोलवून त्यांना जेवायला वगैरे वाढून अशी खूप मोठ्याने पूजा करतात. पण आम्हाला पुण्यात वगैरे कोण असं मिळालं नाही, त्यामुळे आम्हाला जशी जमेल तशी आम्ही ही पूजा केली. शेवटी श्रद्धा आणि भक्ती महत्त्वाची. आणि पंढरपूरला जाऊन आल्यानंतर असं एकमेकांच्या पाया पडतात. आमचे ताई वगैरे आमच्यापेक्षा खूप मोठे आहेत, पण आम्ही पंढरपूरला जाऊन आले म्हणून ते आमच्या पाया पडत होते. हे जे भिंतीवर दिसतंय स्वीट होम, ते माझ्या कनिष्काने बनवलं आहे. ती सुट्टीत काकांकडे गेली होती तेव्हा तिने ते बनवून तिथे लावलेलं आहे आणि ते अजून जपून ठेवले जाऊबाईने. त्यानंतर हा माझा भाचा शुभम, तो सगळ्यांच्या कपाळाला गंध लावत होता. आमच्या घरात हे 4-5 जण एकाच वयाचे सगळे लहान लहान आहेत, त्यामुळे खूप किलबिलाट होता. त्यामुळे मला व्हॉइस ओव्हर करावा लागला. खूप दंगामस्ती त्यांची चालू होती. आणि हा लावतोय गंध तर त्याला असं लाव तसं लाव म्हणून सगळेच त्याला सांगत होते. त्यानंतर आम्ही आरतीला सुरुवात केली. ही पूजा म्हणजे आम्ही सहकुटुंब सगळेजण पहिल्यांदा पंढरपूरला जाऊन आलो, त्याचा एक आनंदी सोहळाच होता आणि त्या निमित्ताने सगळेजण एकत्र जमले होते, त्यामुळे कार्यक्रमाला अतिशय सुंदर असं स्वरूप आलं होतं.
अशा प्रकारे आमची आरती सुरू होती. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने देवाला आरती ओवाळली. 5 आरती श्लोक असा खूप छान आमचा कार्यक्रम पार पडला. देवाचा कोणताही कार्यक्रम असू देत, घरात अतिशय सुंदर असं वातावरण निर्मिती होते. तुम्हाला याचा अनुभव असेलच. खूप छान वाटलं. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंद ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम अखंड राहू दे. अशा प्रकारे आरती झाल्यानंतर आम्ही सगळेजण निवांत थोडा वेळ बसलो. प्रसाद वगैरे सर्वांनी घेतला आणि त्यानंतर आम्ही जेवायला वाढायला सुरुवात केली. लहान मुलं, ताई, भाऊजी वगैरे सगळे जेवायला बसले. आम्ही पुण्यात गेलो की असे सगळेजण जमा होतात आणि खूप छान वाटतं. हे 2 माझे भाचे, त्यांनी सुट्टी काढली होती आणि घरात पूजा असल्यामुळे तेही थांबले आणि सगळ्यांनी मिळून असं छानसं जेवण केलं. खूप छान वाटलं आणि पूजा खरंच खूप सुंदर, शॉर्ट अँड स्वीट म्हणतात तसं हे फंक्शन झालं. जेवण वगैरे उरकल्यानंतर आम्ही मुंबईला परत येण्यासाठी तयारी करत होतो. तेवढ्यात पुण्यामध्ये खूप जोराचा पाऊस आला आणि वादळ वारा वगैरे सुटलेला होता. त्यामुळे लाईट्स गेले. पाऊस पण होता आणि लाईट्स पण गेले. त्यामुळे आम्ही परत थोडा वेळ थांबलो. भाऊ वगैरे झोपले, ताई वगैरे थांबल्या होत्या. त्यामुळे आम्ही थोडा वेळ बोलत वगैरे बसलो. बच्चे कंपनी पण थोडी मस्ती करत होती. स्वरा येणार आहे मुंबईला, त्यामुळे स्वरा मम्मीच्या मागे लागली माझी बॅग भरून दे म्हणून. शिवण्याला एकटीलाच ठेवून जाणार आहे मी. प्रत्येक गावची, प्रत्येक भागाची एक वेगळी वेगळी पद्धत असते पूजा करण्याची असो किंवा अजून काही असो. पंढरपूरला जाऊन आल्यानंतर असा आहेर करतात असं आमच्या ताई सांगत होत्या. आमची पंढरपूरला जाऊन येण्याची पहिलीच वेळ होती, त्यामुळे आमच्यासाठी प्रत्येक गोष्ट नवीनच होती. पण त्यांनी जसं काही सांगितलं तसं आम्ही ते केलं. त्यांनी आम्हाला आहेर केला. एका ताईने माझ्यासाठी आहेर आणला होता आणि एका ताईने सायलीसाठी आहेर आणला होता. तर त्यांनी तो आहेर केला, ओटी वगैरे भरली आमची. आम्ही आहोत चंदगडचे, पण माझ्या माहेरच्या पद्धती वेगळ्या आणि सासरच्या पद्धती वेगळ्या. जवळजवळ असून सुद्धा दोन्ही भागात वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत. असं प्रत्येकाकडेच असू शकतं. तुमच्याकडे काय कसं असतं मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर ताई आमच्यासाठी एवढं घेऊन आलेत म्हणून सायलीने प्रत्येकाची ओटी भरायला सांगितली. त्यामुळे मी त्या दोघींच्या ओट्या भरल्या. त्यानंतर सायलीने माझी पण ओटी भरली आणि मी सायलीची. असं प्रत्येकीने एकमेकींची ओटी वगैरे भरून आहेर वगैरे करून खूप छान असं आमचं सगळं व्यवस्थित पार पडलं. लेकी, सुना, नातवंड, जावई, नातू असं सगळं भरलेलं घर बघून आमच्या आई खूप खुश होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान हेच आमचं सर्वात मोठं सुख आहे. पाऊस, वादळ, वारा त्याच्यामुळे लाईट तर गेलेली होतीच. बॅटरीच्या प्रकाशात हा आमचा बाकीचा कार्यक्रम पार पडला. ओट्या वगैरे भरून झाल्या. त्यानंतर आईंचे आशीर्वाद घेतले आणि तेवढा वेळ बसून काय करणार म्हणून सगळा प्रसाद वगैरे सोडून सगळ्यांना वाटायचा होता. तो प्रत्येक पिशवीमध्ये पॅक करून घेतला. सायली आणि मी प्रसाद पॅकेटमध्ये पॅकिंग करत होतो. तेवढ्यातच लाईट आली. चार्जिंगला लाव काकी तुझा फोन. आमचा आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. शिवण्या चल. पूजा वगैरे सगळी उरकली. ताई वगैरे सगळ्या आपल्या आपल्या घरी गेल्या आणि आता आम्ही पण चाललेलो आहोत मुंबईला. आता भाई येणार आहेत मुंबईला. जा चल बाळा. पुण्यात असं पावसामुळे थंड झालंय वातावरण. एकदम पावसाळा सुरू झाल्यासारखं वाटतं. आई कुठे राहिली? शिवण्या मला पाठवायला पळून पळून यायले. चल शिवण्या. आईला घेऊन चालले मी आता. बस एकटीचा. दोन दिवस सगळे एकत्र खूप छान वाटलं. आता परत आपल्या आपल्या घरट्यात पक्षी निघाले. आता मे महिन्यात परत गोंधळ घालायला एकत्र येणार आहेत. अरे बॅग
हात ठेवा. शिवण्या नखरे नखरे तुझे. लाडूबाई आहे ती, नखरेला चालले ती. हा माझा भाचा दिनेश. आमच्या आईंचा नातवंडावर खूप जीव, त्यामुळे पुण्यातून मुंबईला निघताना आणि मुंबईवरून पुण्याला निघताना त्यांचा पायच निघत नाही. दोन्हीकडे त्यांचा जीव अडकलेला असतो नेहमीच. निरोप समारंभ संपला तू चला. ताईला सोडून जायचंय. हा हा दिनू बस मग. ताई बसा मग सोडून जातो आम्ही पण. आता वाईट वाटायला बघ आता. टाटा 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 चला. स्वरा आमच्या सोबत यायले मुंबईला. हॅलो. कुठे पाणी आलं? बापरे, पुण्यात खूप पाऊस पडलाय. पाणीच आलेले आहे, इतका पाऊस. अरे बापरे, थांबा. पुण्यात भरपूर पाऊस पडलेला आहे. रस्त्यावर पाणी साचलंय, एवढा पाऊस पडला. नेहमीप्रमाणे ट्रॅफिक फुल. पुण्यामध्ये पाऊस पडून गेला आणि प्रचंड थंडगार असं वातावरण झालंय आणि पोरीने आमच्या थंडी भरली. आईने आमच्या कानाला बांधून पॅक झाले. मुंबईच्या गरमीविषयी पुण्याची थंडी बरी वाटायले. अशा प्रकारे आमचा संपूर्ण प्रवास संपलेला आहे आणि आम्ही मुंबईला येऊन पोहोचलो. हा व्हिडिओ मी इथंच समाप्त करते. मस्त रहा, निवांत रहा, स्वतःची काळजी घ्या आणि समृद्धी मंथन सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.